आपण बघितलेलं आहे। ही ताजी लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। राहुल गांधी यांचं पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन सुरू होतं। 3 तास त्यांनी ठिय्या मांडलेला होता आणि अखेर राहुल गांधी, अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। केसी वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। अद्यापही अनेक जे आंदोलक आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, ते त्या ठिकाणी आहेत। आपल्या प्रियंका गांधी सुद्धा दिसतायत। राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। केसी वेणुगोपाल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलीस घेऊन जात आहेत। ती दृश्य आपण थेट बघू शकतोय। आपण बघितलं होतं, राहुल गांधी यांना पोलिसांनी घेराव घातलेला होता आणि अखेर त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत। काल जो आंदोलकांवर, सीजेपीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर राहुल गांधी आणि इतर जे काँग्रेसचे नेते होते ते आक्रमक झाले। त्यांनी सीजेपीला समर्थन दर्शवलं, त्यासाठी ते या ठिकाणी पोहोचले होते। पंतप्रधान मोदींचा राजीनामा, अमित शहांचा राजीनामा या मागणींसाठी जवळपास 3 तास त्यांनी ठिय्या मांडलेला होता पंतप्रधान निवासस्थानाच्या बाहेर। त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि या सगळ्या जे आंदोलनकर्त्यांना सध्या ताब्यात घेण्याचं काम त्यांचं सुरू आहे। त्यामुळे राहुल गांधी, अखिलेश यादव आणि केसी वेणुगोपाल यांना सध्या ताब्यात घेतल्याची माहिती आहे। प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलीस घेऊन जात आहेत। इतर जे महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे, यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ज्या दरम्यान राहुल गांधी यांना पोलिसांनी घेराव घातलेला होता, ती दृश्य आपण बघू शकतोय। काही मिनिटांपूर्वीची ही दृश्य आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या बाहेर हे जे काँग्रेसचं आंदोलन सुरू होतं, ठिय्या त्यांनी मांडलेला होता आणि त्यामध्ये महत्त्वाचे इतर जे काँग्रेसचे नेते होते ते सुद्धा जमलेले होते आणि अखेर आपण बघतोय राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हे दृश्य आपण बघू शकतोय। काल जे सीजेपीचं आंदोलन झालं, त्यांनी संसदेवर धडक मोर्चा काढलेला होता आणि त्या दरम्यान अनेक आंदोलकांवर लाठीचार्ज झालेला होता आणि त्यामध्ये त्यांना समर्थन दर्शवण्यासाठी काँग्रेसनं समर्थन दर्शवलं। त्यांचं पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन सुरू होतं। ही दृश्य आपण बघू शकतोय। प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, त्यांना इथे घेऊन जात आहेत। काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आता प्रियंका गांधी यांनाही पोलीस घेऊन जात आहेत। इतरही जे नेते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, तेही जमलेले आहेत। ती दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांशी बोलण्याचा संवाद साधतायत। आता ज्या ताज्या अपडेट्स आपण बघू शकतोय, प्रियंका गांधी आपल्याला दिसत आहेत, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। इतर जे महत्त्वाचे नेते आहेत काँग्रेसचे, त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। काही वेळापूर्वी आपण बघितलं होतं, राहुल गांधी यांना पूर्णपणे पोलिसांनी घेराव घातलेला होता। त्या दरम्यान राहुल गांधी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा करत होते, मात्र अखेर त्यांना पोलीस घेऊन गेले। केसी वेणुगोपाल यांनाही घेऊन गेलेले आहेत। अखिलेश यादव यांनाही धक्काबुक्की पोलिसांनी केली, त्यांनाही ताब्यात घेतलं आणि आता प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पाहायला मिळत आहे, तुम्ही पाहू शकतात की हे जे महिला खासदारांचे सँडल आहेत त्यांना उचलताना या ठिकाणी घेऊन जाता घेण्यात आलं। त्या इथे आणखी एका महिला खासदारांचे सँडल आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर या आंदोलनामध्ये ज्या ठिकाणी, ज्या पद्धतीने या ठिकाणी या खासदारांना उचलण्यात आल्यानंतर या ठिकाणचे जे खासदारांचे चपला, बुट जे आहेत ते या ठिकाणी पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। Check 1 2 3 4 5. राहुल गांधी यांच्या आंदोलनस्थळी पोलीस पोहोचले आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। प्रियंका गांधी यांना पोलीस ताब्यात घेत आहेत। राहुल गांधी, अखिलेश यादव, त्या ठिकाणी उपस्थित असलेले विरोधी पक्षातल्या सर्व नेत्यांची पोलिसांनी धरपकड केलेली आहे आणि आता प्रियंका गांधी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवलं जात आहे। आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी यांनी ठिय्या दिलेला होता।
जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून किंवा त्याच आंदोलनाची ओढत राहुल गांधी यांनी हे आंदोलन सुरू केलेलं होतं पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर। अरविंद केजरीवाल काही काळात तिथे पोहोचले, अखिलेश यादवही पोहोचलेले होते, प्रियंका गांधी आलेल्या होत्या आणि या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप सुद्धा प्राप्त झालेलं होतं। अनेक कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि आता काही वेळापूर्वी इथे पोलीस आले आणि पोलिसांनी या सर्व नेत्यांची धरपकड केलेली आहे। 3 तास ठिय्या दिल्यानंतर या विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केलेली आहे। विरोधी पक्षाच्या नेत्यांची धरपकड करत असताना अनेक नेत्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आलेली होती, अनेक कार्यकर्त्यांना इथे धक्काबुक्की करण्यात आली। गाडीमध्ये चढताना पाहायला मिळत नाहीये, त्यांचे स्वतःचे काही सुरक्षा रक्षक आहेत आणि दिल्ली पोलीस त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। त्यांना आतमध्ये खेचलं जात आहे, मात्र प्रियंका गांधी ज्या आहेत त्या आत चढायला तयार नाहीत असं या दृश्यामधून पाहायला मिळत आहे। तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर ही दृश्य तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने दिल्लीमध्ये आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह की मांग को तो माने, आगे का छात्रों की मांग क्यों नहीं मान रहे हैं? आराम दे, आराम दे, आराम दे। आंदोलन करताना पाहायला मिळतात, गाडीमध्ये चढण्यास त्यांचा नकार आहे आणि हे जे अधिकारी आहेत त्यांना वरती घेण्याचा प्रयत्न करत आहेत। प्रियंका गांधी अजूनही या गाडीमध्ये चढण्यास नकार दिलेला आहे, त्या बाहेर उतरताना पाहायला मिळत आहे। सुप्रिया श्रीनेत या प्रियंका गांधी यांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तुम्ही पाहू शकता की हुड्डा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर प्रियंका गांधी यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे। प्रियंका गांधी गाडीमधून चढताना त्यांना खाली उतरायचं आहे आणि आंदोलन जे आहे ते आता या ठिकाणी संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे। पोलिसांनी हा जो भाग आहे या भागाला खाली करण्यात आलेला आहे। आंदोलक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेलं हे आंदोलन अखेर आता गुंडाळण्यात पोलिसांना यश आल्याचं पाहायला मिळत आहे। राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर तीन मूर्ती मार्ग या इथे जनकल्याण जो लोककल्याण हा जो रस्ता आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे घर आहे आणि या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहे। या ठिकाणी राहुल गांधी यांनी आक्रमकपणे साधारण 2 ते 3 तास आंदोलन केलं। या आंदोलन अखेर पोलिसांना गुंडाळण्यात यश आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळची ही दृश्य अक्षरशः बळाचा वापर करत राहुल गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला होता त्यावेळची ही दृश्य। 3 तास ठिय्या दिल्यानंतर या ठिकाणी पोलीस आले आणि पोलिसांनी इथल्या नेत्यांची आणि आंदोलकांची धरपकड केली त्यावेळची ही दृश्य। पोलिसांना बळाचा वापर करावा लागला होता इथल्या नेत्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी। अगदी काही वेळापूर्वीच राहुल गांधी, अखिलेश यादव, त्यांचे कार्यकर्ते, प्रियंका गांधी या सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांची वाहनं या ठिकाणावरून निघून गेलेली आहेत। सिवाय सच्चाई तो सुनने की हिम्मत नहीं है। आखिर क्या करेंगे जब पूरा देश के छात्र पर ये लाठी चला रहे हैं, उसकी आवाज कौन बनेगा? राहुल गांधी, पीओके, प्रियंका गांधी जी। 10 सालों से राहुल गांधी नीड्स के किसानों के मुद्दों के लिए लड़ रहे हैं और विपक्ष एक है। आज अखिलेश जी, सारे लोग, प्रियंका, पवार जी, सब लोग आज एक हैं। तो इस परिस्थिति में आपने लोकतांत्रिक तरीके से प्रदर्शन कर रहे बच्चों को मारोगे तो राहुल गांधी तो लाठी खाएंगे, पूरा विपक्ष लाठी खाएगा। और आज आपने जिस तरीके से आपने जिस जुल्म का इम्तिहान किया है प्रियंका गांधी जी पर, एक महिलाओं पर, और राहुल गांधी पीओके के नेता पर, इससे बड़ा जुल्म कुछ नहीं हो सकता। सर ये बोल रहे हैं कि पार्लियामेंट सेशन में है तो क्या जरूरत है आपको प्रोटेस्ट करने की? क्या प्रोटेस्ट? जब आप बाहर में लाठी चलाओगे तो क्या करेंगे? पार्लियामेंट में आप सुनोगे नहीं, बोलने दोगे नहीं, आवाज देंगे नहीं, तो राहुल गांधी के पास तो मरने के अलावा और लड़ने के अलावा कोई रास्ता नहीं है।
अखिलेश यादव, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे काही वेळापूर्वीच आणि जोरदार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं विरोधी पक्षांतर्फे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे दिल्लीमध्ये त्या निवासस्थानाबाहेर जवळपास 3 तास राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठिय्या दिलेला होता। त्यानंतर पोलीस या ठिकाणी आले आणि पोलिसांनी अक्षरशः बळाचा वापर करत या नेत्यांची धरपकड केली आणि अखेरीस हे आंदोलन संपुष्टात आलेलं आहे। अजूनही या ठिकाणी घोषणाबाजी काही प्रमाणात सुरू आहे, मात्र तरीही पोलिसांचा तगडा बंदोबस्त जरी अजूनही या ठिकाणी आलेला असला तरी सुद्धा गर्दी जवळपास पांगवण्यात आता पोलिसांना यश आलेलं आहे। Both of the leaders are there. Priyanka Gandhi, Rahul Gandhi, they have been detained by the Delhi police. So do the other opposition party leaders also. यस आज तो एक जैसा कि मैंने कहा विपक्षी एकता और एकजुटता दिखाई दी बड़े ताकतवर तरीके से प्रभावशाली ढंग से। हमारी मांग तो यही रही है और हम मांग करते रहेंगे कि गृह मंत्री का एक बयान हो, उस पर विस्तार से चर्चा हो। शिक्षा प्रणाली को लेकर, परीक्षा प्रणाली को लेकर, दिल्ली पुलिस द्वारा जो छात्रों पर अत्याचार किया गया था कल उस पर चर्चा हो और शिक्षा मंत्री का इस्तीफा ली जाए। गृह मंत्री को लेकर भी आप लोग बात कुछ कर रहे हैं? सॉरी, मंत्री के इस्तीफे की मांग भी लोकसभा ने करी थी। कल की जो ब्रुटैलिटी हुई उसको लेकर। हाँ बिल्कुल, कल जो अत्याचार हमें देखने को मिला है, ब्रुटैलिटी हुई थी, उस पर भी हम चर्चा मांगेंगे। पर मुझे नहीं दिखता कि अगर सरकार की ये मानसिकता रही कि पार्लियामेंट सेशन तो बिल्कुल वॉश आउट होगा। काँग्रेसचे नेते जयराम रमेश आता प्रतिक्रिया देत होते। राहुल गांधी यांच्या ठिय्या आंदोलन नुकतीच राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांची धरपकड करून पोलिसांना या ठिकाणावरून घेऊन गेलेले आहेत आणि हे आंदोलन थोपवण्यामध्ये सध्या तरी पोलिसांना यश आलंय। इथली गर्दी पांगवण्यात सध्या तरी त्यांना यश आलेलं आहे। जवळपास 3 तास इथे काँग्रेस नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या दिलेला होता। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिलेला होता। राहुल गांधी यांना पोलिसांनी सर्वप्रथम ताब्यात घेतलं, त्यानंतर अखिलेश यादवांना ताब्यात घेतलं, नंतर प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेतलं। प्रियंका गांधी यांनी पोलिसांच्या वाहनात चढायला नकार दिलेला होता। बराच काळ त्यांनी संघर्ष केला पोलिसांच्या वाहनात चढताना। अखेरीस पोलिसांनी त्यांना वाहनामध्ये चढवलं आणि त्यानंतर ते या ठिकाणाहून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। राहुल गांधी यांची धरपकड करताना पोलिसांना बळाचा वापर करावा लागलेला होता। जवळपास 3 तास या नेत्यांनी या ठिकाणी ठिय्या दिलेला होता आणि अक्षरशः बळाचा वापर करून त्यांची धरपकड करण्यात आली। स्टुडंट्स ऑफ दिस कंट्री, वी वांट जस्टिस, वी वांट दिस टू बी डिस्कस्ड इन द पार्लियामेंट। See, it is the youth, the future of this country is the youth and the students of this country. It is our right, it is our constitution right to give them protection. So we are peacefully protesting it. Now forcibly they are trying to block us, arrest us. Okay, it is their will. But Rahulji, Priyankaji and all of us, about more than 100 parliament members are here. No one is afraid for this all arrest. We will face it. Ultimately, we want justice. We want justice to be provided to the youth and students of this country. Until justice is being given, this moment will go. नींद का अभिनय करें, लोगों के दर्द से, पीड़ा से आपको कोई मतलब ना हो, तो आपको ये बताना जरूरी है कि आपके पांव के नीचे की जमीन लगातार खत्म है। कहाँ लेकर गए अभी ये समझ कौन गुनहगार है? विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि या ठिकाणाहून ते रवाना झालेले आहेत आणि तब्बल 3 तासानंतर विरोधकांचा। मैं आपको एक बात कहूं, सिर्फ विपक्ष एकजुट नहीं हुआ है। संभवतः बीते 20 वर्षों में मैंने बहुत आंदोलन देखे,
मैं पढ़ाता भी हूँ विश्वविद्यालय में ये विषय। मैंने ऐसा नैसर्गिक स्वतः स्फूर्त लोगों का जमावड़ा नहीं देखा। ये सत्ता को सीधे तौर पे चुनौती है, सीधे चुनौती है सत्ता को कि आप क्यों कितना पर्दा डाल सकते, कितना पर्दा डालोगे। आप शुरुआत करो ना आप अकाउंटेबिलिटी से। प्रधानमंत्री मोदी जी बड़ी बड़ी बातें करते हैं, आपको बच्चों का दर्द नहीं दिखता। वो किसके बच्चे थे, आपसे क्या मांग रहे थे साहब? माफी मांगिए, गद्दी छोड़िए, बहुत दिन रह लिए। मांग क्या है आप लोगों की? कल से हाउस सीधी तो देखिए, हाउस चलना आप क्या चाहते हैं कि कब्रिस्तान में विवाह के गीत गाए जाए, शमशान में विवाह का गीत गाया जाए? अब तैयार तो हो, एक्नॉलेज तो करो। आप वो नहीं कर रहे हो और नौटंकी करवा रहे हो। दिल्लीमधलं जे आंदोलन झालं त्या आंदोलनाबद्दल अनेक जण याच शब्दामध्ये भाष्य करतायत की थेट सत्तेला दिलेलं, तरुणाईने सत्तेला वापर दिलेलं हे या आव्हान. दोन्ही गोष्टी लोकशाहीला घातक आहेत. देशाच्या दृष्टीनं सत्य समोर येणं गरजेचं आहे. दोषी राहुल गांधी यांची धरपकड पोलीस ज्या वेळेला करत होते त्यावेळेची ही दृश्य. राहुल गांधी अक्षरशः तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोरच्या रस्त्यावरती झोपलेले होते. आपले हात त्यांनी घट्ट घडी करून आपल्या शरीराभोवती बांधून घेतलेले होते, जेणेकरून पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत. मात्र तरीही बळाचा वापर करून पोलिसांनी अक्षरशः पकडून त्यांना आपल्या गाडीमध्ये घुसवलेलं होतं. अखिलेश यादव यांच्यासोबत सुद्धा असंच काहीच घडलं. अखिलेश यादव यांनाही पोलिसांनी अक्षरशः पकडून गाडीमध्ये घुसवलेलं होतं. अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या दिलेला होता. प्रियंका गांधी यांनीही पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांना चढायचं नव्हतं, मात्र तरी तिथेही त्यांनी बराच संघर्ष केला, बराच काळ संघर्ष केला. आपल्या हाताने त्या अडवणूक करत होत्या, मात्र अखेरीस पोलिसांनी त्यांना गाडीमध्ये खेचून घेतलं आणि त्यानंतर या ठिकाणावरून त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलेलं आहे. काही काळ त्यांना डिटेन केलं जाईल आणि त्यानंतर कदाचित त्यांची सुटका होईल. शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत सध्याचे. शिवाजी, सध्याची काय या ठिकाणची परिस्थिती आहे? त्या महत्त्वाच्या नेत्यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. अगदीच या सर्व नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आहे. या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं. त्या सर्व नेत्यांच्या गाड्या या ठिकाणी उभा आहेत आणि अगदी याच ठिकाणी जे आहे राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर बाकी नेते जे खासदार होते त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी आंदोलन सुरू होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे पोलीस आहेत, त्यांच्या नाव जे पोलिसांचे नाव असतात त्यांचे नेम प्लेट जे आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. पूर्ण पोलिसांच्या नावाच्या ज्या नेम प्लेट आहेत त्या काढण्यात आलेल्या आहेत. अनेक जे पोलीस आहेत त्यांच्या नावाची नेम प्लेट असते ती काढण्यात आलेली आहे. अनेक पोलीस, हे 2 नंबर पोलीस पाहू शकता, त्यांच्या नावाचे ज्या नेम प्लेट असतात त्या पूर्णपणे हे ऑपरेशन राबवताना काढण्यात आलेले आहेत. पोलीस या ठिकाणावरून आता निघताना पाहायला मिळत आहेत. तुम्ही हे पोलीस पाहू शकता की त्यांच्या नावाची देखील नेम प्लेट काढण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या दिल्ली पोलिसांनी हे ऑपरेशन राबवताना स्वतःच्या नावाचे नेम प्लेट ज्या आहेत त्या काढण्यात आल्या होत्या. हे ऑपरेशन आता पूर्ण करण्यात आलेलं आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं माझ्या उजव्या हाताला घर आहे आणि या ठिकाणी हे राहुल गांधी जे आहेत त्यांचं आंदोलन सुरू होतं. हे आंदोलन आता थांबलेलं आहे. पूर्णपणे सर्व खासदारांच्या गाड्या ज्या या ठिकाणी उभ्या होत्या त्या आपल्याला पाहायला मिळतात. पोलीस यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या या गाड्या होत्या. बळाचा वापर करत पोलिसांनी हे आंदोलन जे आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं या ठिकाणी थांबवण्यात त्यांना यश आलेलं आहे. आता हे जे खासदार यांना उचलण्यात आलेलं आहे यांना नक्की कुठे घेऊन गेलेले आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. सध्या हे आंदोलन जर आपण पाहिलं गेलं तर सध्या
सफदरजंग रोड जवळ आणि लोक कल्याण मार्ग ज्याला म्हटलं जातं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनाचं मुख्य ठिकाण आहे. तुम्ही पाहताय हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता या ठिकाणावरून आंदोलकांना जे आहे ते घेऊन गेलेले आहेत. आंदोलकांना पांगवण्यात यश आलेलं आहे. बाकी माध्यमं आणि जर आपण पाहिलं तर पोलीस हे या ठिकाणी अजूनही तैनात करण्यात आलेले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अजूनही तैनात करण्यात आलेले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी हे सगळे आंदोलक जे आहेत ते बाहेर काढण्याचं काम पोलीस सध्या करताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. जी वाहनं या ठिकाणी अनावश्यक पद्धतीने उभी आहेत त्यांना गाड्या टॉय करण्यासाठी देखील या ठिकाणी ही जी वाहनं आहेत ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत. पोलिसांचा मोठा फौज पासा जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांच्या ज्या नेम प्लेट आहेत त्या अनेक ज्या आहेत त्या काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्य ठिकाण जे आहे हे आंदोलकाचं महत्वाचं पुढचं जे तुम्हाला पाहायला मिळतं ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस उभा आहेत ते हे जे समोरचे दृश्य तुम्ही पाहताय हे आंदोलनाचं मुख्य ठिकाण आहे आणि या ठिकाणीच हे आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि हे आंदोलनामध्ये जे पोलीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर आता मोठ्या प्रमाणात उभा असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी कधीही आतापर्यंत गाड्या देखील उभ्या राहू दिल्या जात नाही. त्या ठिकाणी विरोधकांचं आंदोलन झाल्यानं कुठेतरी इंटेलिजन्स फेल्युअर होतं का हे देखील म्हणायला वाव आहे. कारण देशातील प्रमुख पक्षाचे नेते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरापर्यंत येतात आणि आंदोलन करतात हे देखील इथल्या इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे का हे म्हणणं कुठेतरी या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतो. कारण पंतप्रधान हे देशाचे असतात. कोणत्या पक्षाकडून जरी निवडून आले असते तर भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर कोणी येऊन अशा पद्धतीने आंदोलन केलं तर त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. अगदी शिवाजी, आपण बघितलं राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव हे खासदार प्रमुख चेहरे इथले होते. आणखीन कोण कोण खासदार इथे या आंदोलनामध्ये